नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व बालगोपालांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला स्टँडर्ड 6 मॅथमॅटिक्स यातील प्रकरण 9 एचसीएफ एलसीएम याविषयी माहिती घ्यायची आहे. त्यातील आज आपण प्रथम प्रॅक्टिस सेट 23 सोडवून घेणार आहोत. पेज नंबर 46, 9 नंबर. एचसीएफ अँड एलसीएम, डिव्हायजर, डिव्हिडंड. In the empty boxes, write the proper words, dividend, divisor, quotient and remainder. तर आपण हे शिकलेलंच आहोत पाचवीला पण, आणि आधीच्याही फ्रॅक्शन या लेसनमध्ये आपण याविषयी माहिती घेतलेली आहे बघा. तर हा जो 36 आहे याला भाज्य असं म्हटलं जातं. त्यानंतर 4 याला भाजक. 4ने 36ला डिवाइड केल्यानंतर वरती जो भागाकार आहे तो 9 आहे, बाकी इथं 0 आलेले आहे. हेच इंग्लिशमध्ये बघा भाजकाला डिव्हायजर असं म्हटलं जातं. त्यानंतर ज्याला भागायचा आहे तो भाज्य, त्यालाच डिव्हिडंड. जो भागाकार मिळाला त्याला क्वोशन आणि जी बाकी मिळाली त्याला रिमाइंडर असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. आपण मागील प्रकरणात डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितल्या आहेत, तर त्याचाच उपयोग आपल्याला आजच्या ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये करून घ्यायचा आहे. तसं या पूर्ण चॅप्टरमध्ये त्या टेस्टचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही त्या चॅप्टरचा अभ्यास केला नसेल त्यांनी त्यावरील व्हिडिओ अवश्य बघावा. व्हेन वी डिव्हाइड 36 बाय 4, जेव्हा आपण 36ला 4ने डिव्हाइड करतो म्हणजे भागतो, द रिमाइंडर इज 0, तर बाकी आपल्याला 0 मिळते. देअरफॉर 4 इज अ फॅक्टर ऑफ 36. मग ज्यावेळेला बाकी 0 येते त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की 4 हा 36चा फॅक्टर म्हणजे विभाजक आहे. अँड 36 इज अ मल्टिपल ऑफ 4, आणि 36 ही काय आहे, 4ची मल्टिपल आहे, तिच्या पटीतील संख्या आहे. म्हणजेच काय, 36 इज डिव्हिजिबल बाय 4. 36 ही 4ने पूर्णपणे डिव्हिजिबल आहे, विभाज्य आहे, म्हणजे बाकी 0 मिळते. व्हेन वी डिवाइड 65 बाय 9, द रिमाइंडर इज नॉट 0. देअरफॉर 9 इज नॉट अ फॅक्टर ऑफ 65. मग 9 हा 65चा फॅक्टर नाही. Also 65 is not a multiple of 9, आणि तो त्याचा मल्टिपल सुद्धा नाही. म्हणजेच काय, 65 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9. मग तो 9ने भाग त्याला जात नाही, त्याने तो विभाज्य होत नाही, बाकी 0 येत नाही. या पद्धतीने बघा, फॅक्टर ऑफ 36 दिलेला आहे, फॅक्टर ऑफ 48 दिला आहे. म्हणजेच काय की हे 36चे एवढे फॅक्टर आहेत की ह्या सर्व संख्यांच्या पाड्यामध्ये किंवा यांची मल्टिपल 36 आहे. एकाने तर सगळ्यांना भाग जातो, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी 1 हा लिहायचाच आहे. मग या ठिकाणी 6 आहे म्हणजे 2ने भाग जाणार आहे त्याला. त्यानंतर डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण वापरू शकता तुम्ही. 36 टोटल बेरीज काय आहे ते 9 आहे, म्हणून 3ने भाग जाणार आहे. तर 4च्या टेबलमध्ये 36 आहे, पुन्हा 6च्या पण टेबलमध्ये 36 आहे, 9च्या टेबलमध्ये आहे, 12च्या टेबलमध्ये आहे, 18च्या टेबलमध्ये 36ने सुद्धा 36ला भाग जाणार आहे. म्हणून हे सर्व 36चे फॅक्टर आहेत. मग फॅक्टर्स ऑफ 48, मग या पद्धतीने बघा 1 2 3 4 6 8 12 16 24 48. मग हे 48चे फॅक्टर्स आहेत. म्हणजेच या सर्व संख्यांच्या पाड्यामध्ये 48 येतो, किंवा हे या सगळ्या संख्यांचा मल्टिपल कोण आहे तर 48. राईट द कॉमन फॅक्टर. मग यातील सामायिक जे काही फॅक्टर म्हणजे काय तर विभाजक कोणते आहेत, तर बघा या ठिकाणी 1 2 3 4 6 12 हे येत आहे. मग आपण इथे लिहू 1 2 3 4 6 अँड 12. या पद्धतीने हे आन्सर आहे. सेट 23 आपल्याला सोडवायचं आहे. आपण या पद्धतीने गणित सोडवायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक मेथड मी वेगळी शिकवणार आहे, कारण प्रत्येक वेळेला तुमचा कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये ही संख्या आहे हे लक्षात राहील, तर तुम्ही विसरायला नको, म्हणून अजून एक मेथड तुम्हाला मी इथे शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अंक इथं तुमचा दिसला पाहिजे. प्रॅक्टिस सेट 23. राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ द गिव्हन नंबर्स अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर. खाली दिलेल्या संख्यांचे सगळे फॅक्टर लिहायचे. मग सगळे फॅक्टर लिहून झाल्यानंतर
त्यांची कॉमन फॅक्टर्ससुद्धा आपल्याला लिहायचे आहेत. 9. SCF LCM प्रॅक्टिस सेट 23. क्वेश्चन आपण बघितलाच आहे. 12 आणि 16चे आपल्याला पहिल्यांदा सगळे फॅक्टर लिहायचे, त्यानंतर कॉमन फॅक्टर लिहायचे. प्रथम लिहायचं फॅक्टर्स ऑफ 12, या ठिकाणी खाली फॅक्टर्स ऑफ 16. मग 12 हा दोघंही संख्यांना 1 ने भाग जातो. नंतर 12 हा 2च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे, 5च्या पाड्यात नाही, 6च्या पाड्यात आहे, 7, 9 किंवा 8 या पाड्यात नाही, 10च्या पण नाही, 11च्या पण नाही, डायरेक्ट 12च्या पाड्यात आहे. त्यानंतर 16 हा 1च्या पाड्यात, 2च्या पाड्यात, 3च्या पाड्यात नाही, 4च्या आहे, 5च्या नाही, 6च्या नाही, 7च्या पण नाही, 8च्या पाड्यात आहे, 9च्या नाही, डायरेक्ट मग तो 16 म्हणजे त्याच्या स्वतःच्याच पाड्यात राहतो. मग लक्षात ठेवायचं की 1 आणि ती स्वतः संख्या हे फॅक्टर असतातच. कॉमन फॅक्टर्स बघा, मग कोणकोणते कॉमन फॅक्टर्स आहेत या ठिकाणी. 1, 2, अजून कोणते आहेत 4, बस हे 3 येत आहे कॉमन फॅक्टर. हे आलं तुमचं आन्सर. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचे पाडेपाठ नसतात, मग त्यावेळेला त्यांच्या ह्या पुढच्या संख्या लक्षात राहत नाही की ही संख्या त्या पाड्यात आहे का नाही. मग ज्यांचे 2 ते 10 पाडेपाठ असतात, प्रत्येकाचे असतातच, मग त्या विद्यार्थ्यांसाठी मी अजून एक वेगळी मेथड तुम्हाला शिकवणार आहे, शिडी मेथड. बघा, इथे लिहायचं 12, इथं 16. ही मेथड 7वीला गेल्यावर पुन्हा एका शिडीवर ह्या दोघी संख्या आपल्याला घ्यायच्या असतात. तर आता यावर्षी तुम्ही हीच मेथड शिका, पुढच्या वर्षी अजून याच्यात 2 मेथड तुमच्या ॲड होणार आहेत. बघा, शेवटी 2 आहे म्हणजे 2ने ही संख्या डिवाइड आहे. आता आपण जो मागील चॅप्टर बघितला डिव्हिजिबिलिटी, तर सगळ्या कसोट्या ह्या लेसनमध्ये लागणार आहेत. 2 6 12 म्हणजे 2च्या टेबलमध्ये 12 किती नंबरवर आहे, 6, तो नंबर लिहायचा. आता 2च्या टेबलमध्ये पुन्हा 6 येतो, किती नंबरवर, 3. आता 3 फक्त 3च्याच पाड्यात आहे, 3 1 3. मग या ठिकाणी खाली ही संख्या ह्या पाड्यात किती नंबरवर येते तो लिहायचा. इथं आता 16 बघा, 6 आहे म्हणजे 2ने भाग जाणार आहे. कधी पण आता 16 आहे म्हणजे 4ने जाणारे, 8ने जाणारे, म्हणून डायरेक्ट त्या संख्या घ्यायच्या नाही. सगळ्या छोट्या संख्येपासून सुरुवात करायची की जिच्याने भाग जातो. 2 8 16, पुन्हा 2ने जाणार आहे. 2 4 8, पुन्हा 2ने जाणार आहे. 2 2 4. या पद्धतीने बघा, ही सेकंड मेथड आहे. जर तुम्हाला ही मेथड येत असेल तर ह्या मेथडने सोडवा. ज्यांना ही मेथड अवघड वाटत असेल तर अगोदर ही शिडी करा आणि त्यानंतर हे सगळं लिहायचं आहे. आता ह्या स्टेप लिहायचे तिथं. फॅक्टर्स ऑफ 12, फॅक्टर्स ऑफ 12, फॅक्टर्स ऑफ 16. तर इथून पुढे आता हे सगळं स्टार्ट होईल. बघा, आता याच्याकडे लक्ष द्या, शिडीकडे. सगळ्यात लहान संख्या कोणती दिसते इथं, 1, नंतर 2, नंतर 3. आता यांचा गुणाकार करून बघा बरं, या दोघांचा. शक्यतो गुणाकार इथल्या संख्या आपल्याला लिहायच्या असतातच, पण इकडच्या संख्यांचा गुणाकार करून बघायचा. तर ती संख्या ह्या शिडीवर नसेल तर तिचा मल्टिप्लाय करून आपल्याला ती इथे लिहायची आहे. बघा, 2 2 4 म्हणजे 4 पण येणार आहे. 2 2 4, 4 3 12 म्हणजे 12 आलेलाच आहे, त्याच्यामुळे तो गुणाकार नाही केला तरी चालेल. आणि 6 आणि 12, तर या संख्या मिळाल्या. बघा, इथं निरीक्षण करा, त्याच संख्या आपल्याला मिळाल्या. तसंच 16चं पण 1 2 घेतला आपण, 3 तर येणारच नाही, 4 येणार आहे. बघा, 2 2 4, 4 2 8, 8 ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे आपल्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही. इथे 8 2 16. तर या पद्धतीने आपल्याला बघा सगळे फॅक्टर मिळाले आहे. याच्यातलं कॉमन फॅक्टर पुन्हा तीच मेथड. कॉमन फॅक्टर्स 1 2 4, 1 2 4.
तर या मेथडने पण तुम्ही गणित सोडवलं तरी काही हरकत नाही. गणिताला अनेक मेथड असतात. ज्या मेथडने तुम्हाला सोपं वाटेल, समजेल, ती मेथड तुम्ही करत चला. याला आपण सेकंड मेथड लिहू. पुस्तकात ही मेथड वापरली आहे. एकदा ही मेथड यायला लागली तर तुम्हाला ही पण मेथड येईल आणि तुमचं गणित अचूक येणार आहे. आता दुसरं गणित बघू आपण. आता पुढील संख्या आहे 21 आणि 24. बघा, फॅक्टर्स ऑफ 21, 1 लिहून टाकायचा. 21 आहे, 1 आहे शेवटी, म्हणजे 2ने डिवाइड होणार नाही. 3च्या पाड्यात आहे तो, 2 + 1 3 होणार आहे. 4च्या टेबलमध्ये नाही, त्यानंतर 5च्या नाही, 6च्या नाही, तर 7च्या टेबलमध्ये 21 आहे. तो डायरेक्ट त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये 21मध्ये आहे. पुढे या संख्येला 1ने भाग जाणार आहे, 2ने पण भाग जाणार आहे. 3च्या पण पाड्यात ही संख्या आहे, 4च्या पण आहे, 5च्या नाही, 8च्या आहे, 12च्या आहे आणि त्यानंतर स्वतः 24. कोणकोणती कॉमन आहे बघा इथं. हा 1 आहे, त्यानंतर 3 नाही, तर हे दोनच संख्या आहेत, 1 and 3. दीज आर द कॉमन फॅक्टर्स. आता आपण शिडी मेथडने पण बघू. तुम्हाला ही येत असेल तर हीच करा. 21, 24. 3ने भाग जाणार आहेत. 3 7 जा 21, 7 1 जा 7, कारण 7 7च्याच पाड्यात आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 1 जा 3. या पद्धतीने आता फॅक्टर्स हेच. आता इथून पुढे हे गणित आपल्याला स्टार्ट करायचं. फॅक्टर्स ऑफ 21, फॅक्टर्स ऑफ 24. 21चे कोणते आले? 1 आहे, 3 आहे आणि 7 आहे, आणि 7 3 जा 21च येणार आहे, म्हणून आपल्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही. ही शिडी थोडी कमी करून घ्या इथं. बघा 24, मग 1 येणार आहे, 2 आहे, त्यानंतर 2 नंतर याची संख्या आहे 3. आता या ठिकाणी बघा 2 × 2 किती आला? 4. 4 येणार आहे. पुन्हा 2 × 2 इज इक्वल टू 4. 4 × 2 इज इक्वल टू 8. तर 8 आहे, 8सुद्धा मिळणार आहे आपल्याला. पण त्याच्या आधी छोटी संख्या कोणती? 6, ती अगोदर लिहून घेऊ. 6 8 आणि 8 3 जा 24, तो येणारच आहे. त्यानंतर 12 आणि 24. बघा शिडीच्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने सुद्धा संख्या शोधू शकतो. आणि कॉमन फॅक्टर बघा 1 आणि 3. हे आलं तुमचं आन्सर. देअरफॉर कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू 1 3. पुढील संख्या आहे 25 30. फॅक्टर्स ऑफ 25. ज्यावेळेला तुम्ही एकच मेथड वापरणार तेव्हा तुमचे काही फॅक्टर सरळ जाऊ द्यायचे. मला दुसरी मेथड पण शिकवायची असल्यामुळे मी इथं ही डिवाइड केलेली जागा. तर 1 हा फॅक्टर राहणारच आहे. 25 हा फक्त 5च्या टेबलमध्ये आणि त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये आहे. 30ला मात्र 2ने भाग जाणार आहे, 3ने जाणार आहे, त्यानंतर 5च्या टेबलमध्ये आहे, 6च्या टेबलमध्ये आहे, 15च्या टेबलमध्ये 30 आहे आणि स्वतः 30च्या टेबलमध्ये पण आहे. देअरफॉर कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू कोणते येणार आहे? 1 आहे, 5 आहे, 1 and 5. तर शिडी मेथडने लॅडरने पण आपण समजून घेऊ. 25 तर 5नेच भाग जाणार आहे. 5 5 जा 25, कारण 5ची कसोटी काय सांगते की युनिट प्लेसवर 5 ही संख्या पाहिजे, तर 5ने ती संख्या पूर्णपणे डिव्हिजिबल असते. आता 0 आहे तर 2ने भाग जाणार आहे. 2 1 जा 2, 3 मधून 2 गेले. बघा इथल्या इथं वजाबाकी करायची. 3 1 जा 3 केला, 3 मधून 2 गेला, उरला 1, 2 इथं ठेवायचं, झाले 10. 2 5 जा 10, म्हणजे 2च्या टेबलमध्ये 10 किती नंबरवर येतो? 5. आता 15 झाला, म्हणजे 3ने डिवाइड होईल ही संख्या. 3 5 जा 15, 5 1 जा 5. आता ही मेथड ही जी काय आहे हे सगळं खाली येणार आहे.
फॅक्टर्स ऑफ 25, फॅक्टर्स ऑफ 30. तर कोणते इथं 1 आहे, 5 आहे आणि 25. 5 5 25 येणार आहे. या ठिकाणी बघा 1 घ्यायचा, त्यानंतर छोटी संख्या आहे त्याच्या पुढची 2, नंतर 3, 3 2 6 येणार आहे बघा, ही मल्टिप्लाय केलं तर. म्हणून पण आधी 5 घेऊ, 6 येणार, त्यानंतर 6 5 30 तो घ्यायचाच आहे, मग 15 आणि 30 या पद्धतीने. आता कॉमन नंबर्स कोणते आले बघा, 1, त्यानंतर 5. देअरफॉर कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू 1 and 5. पुढील नंबर घ्या, 4th नंबरचं 24 and 25. फॅक्टर्स ऑफ 24, फॅक्टर्स ऑफ 25. सरावाने आपल्याला सगळं समजायला लागतं की कसं सॉल्व करायचं. बघा 24 1च्या टेबलमध्ये आहे, 2च्या आहे, 3च्या आहे, 4च्या आहे, 5च्या नाही, 6च्या आहे, पुन्हा 8च्या आहे, 12 24 स्वतः 24. याकडे 25 1च्या टेबलमध्ये राहणारे आणि 5च्या आणि स्वतः 25च्या. देअरफॉर कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू 1, त्यानंतर येणार आहे फक्त 1 येणार आहे. 24 25, 2 1 2, पहिल्यांदा 2ला द्यायचा, नंतर 4, 2 2 4, 2 6 12, 2 3 6, 3 1 3, 5 1 5, 5 1 5. Therefore, factors of 24 is equal to 1 2 3. या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर आलं 4. तर पुन्हा 4 2 8, 2 2 4, 4 2 8, त्याच्या आधी घेऊ 6, 8 झालं आणि 8 3 24 येणारच आहे, त्याच्यामुळे राहिली संख्या 12 24. फॅक्टर्स ऑफ 25 1 5 आणि 25. मग कोणतं आली फक्त इथं 1. देअरफॉर कॉमन फॅक्टर इज इक्वल टू 1. कोणती एकच मेथड लिहिली तरी चालेल, जी तुम्हाला येईल ती. 5th नंबरचं उदाहरण आहे 56 72. फॅक्टर्स ऑफ 56 या पद्धतीने बघा. मग 56ला 1ने भाग जाणार आहे, 72ला पण 1 जाते, आधी लिहून घ्या. 6 आहे म्हणजे इथं 2ने जाणार आहे, त्यानंतर 3ने जाणार नाही, कारण 6 + 5 इज इक्वल टू 11, तर 3ने भाग जाणार नाही. 4ने जाणार आहे, 7ने जाईल, 8ने, 14ने, 40च्या टेबलमध्ये आहे, 28च्या पण टेबलमध्ये आहे, स्वतः 56. 72 हा 1 2ने त्याला डिवाइड होणार आहे, कारण लास्टला युनिट प्लेसवर 2 आहे. 3ने पण जाणार आहे, कारण 7 + 2 किती झाले 9. 4ने पण जाणार आहे, त्यानंतर 6च्या पाड्यात आहे, 8च्या पाड्यात आहे, 9ने पण भाग जाणार आहे, कारण 9 8 72. 12च्या पण पाड्यात आहे, 18च्या, 24, 36ने पण, कारण 36 2 72 आणि 72च्या पण टेबलमध्ये ही संख्या आहे. देअरफॉर कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू कोणता आहे 1, इथं 2, 4 8, त्यानंतर बस मला वाटतं एवढ्याच संख्या दिसत आहे आपल्याला. 1 2 4 and 8 आर द कॉमन फॅक्टर्स ऑफ 56 and 72. आता लॅडरने पण आपण समजून घेऊ. 56 72 शेवटी 6 असल्यामुळे 2ने भाग जाणार आहे,
2 2 जा 4, कारण 5 पेक्षा लेस नंबर काय 4. किती नंबरवर येतो 2. 5 मधून 4 गेला, उरला 1, तो इथं द्या. इथं झाले 16. 2च्या टेबलमध्ये 16 किती नंबरवर आहे तर 8 नंबरवर. 2 1 जा 2, 2च्या टेबलमध्ये 8 किती नंबरवर आहे 4. 14 पुन्हा 2 ने जाणार आहे. 2 7 जा 14, 7 1 जा 7. 7 हा 7च्याच पाड्यात आहे. इथं 2 असल्यामुळे पुन्हा 1 ने जाणार आहे. लहान संख्येपासून सुरुवात करायची. 2 3 जा 6, 7 मधून 6 गेला, उरला 1, कारण 2च्या टेबलमध्ये 7 पेक्षा लहान नंबर 6 आहे. तो किती नंबरवर 6 लिहायचा नाही तर त्याचा नंबर लिहायचा, त्याची प्लेस लिहायची, किती नंबरवर ती संख्या येते. 3 नंबर येते. इथं झाले 12. 2 6 जा 12. आता पुन्हा 6 आहे म्हणजे 2 ने जाणार आहे. 2 1 जा 2, 3 मधून 2 गेला, उरला 1. 2 8 जा 16. आता पुन्हा 2 ने जाणार आहे. 2 9 जा 18. आता 3 ने जाईल. 3 3 जा 9. 3च्या टेबलमध्ये 9 हा 3 नंबरवर आहे. 3 1 जा 3. या पद्धतीने 56 फॅक्टर्स ऑफ 72. 1 लिहून टाका पहिल्यांदा, नंतर 2 येणार आहे. 3 आहे का नाही, मग लहान नंबर कोणता येईल नंतर पुढचा 4. त्यानंतर या आपल्याला माहिती आहे 3 वेळेला 2चा गुणाकार केला तर 8 येतो. मग त्याच्या आधी 7 लिहून घेऊ. मग हा 2 आणि ह्या 2चं मल्टिप्लिकेशन आलं 8. 2 2 जा 4, 4 2 जा 8. 8 7 जा 56 तो घेणारच आहोत आपण. मग आता उरल्या संख्या कोणत्या 14 28 56. या पद्धतीने फॅक्टर मिळतात आपल्याला. आणि 72चं बघा, आता 1 लिहिला, 2 घ्या, 3 आहे, 2 2 जा येणार आहे 4. झालं. पुन्हा 2 2 जा 4, 4 2 जा 8. इथपर्यंत आलं. आता 8 नंतरची संख्या कोणती ते 9 ती लिहून घेऊ आपण. आता 9 नंतर कोणती संख्या मिळते बघा 8. 8 3 जा 24. बघा आता पुन्हा ह्या 8 मध्ये 3 ने मल्टिप्लाय करायची. या पद्धतीने एवढ्या संख्या मल्टिप्लाय करायच्या. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24, म्हणजे 24 पण येणार आहे. पण 24च्या अगोदर कोणती संख्या आहे 18, तर ती लिहून घेऊ. पुन्हा एक संख्या राहिली आपली 12. बघा ती कशी येणार आहे तर 3 2 जा 6, 6 2 जा 12. मग आधी इथं आपण 12 लिहून घेऊ. या ठिकाणी 18 नंतर 24. बघा 24 कसा, तर आपण इथपर्यंत बघितलं बघा. 3 2 जा 6 बघितला, 6 2 जा 12, 12 2 जा 24. 24 आला. 36 या ठिकाणी. आणि 24 3 जा 72 येणार आहे, म्हणून 3 ने आता मल्टिप्लाय नाही केलं तरी चालेल. 72. इथं मात्र हा 12 व्यवस्थित 9 नंतर लिहून घ्या. देअरफॉर कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू 1 राहणार आहे, 2 आहे, 4 आहे आणि 8 आहे. 1 2 4 अँड 8. या पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. मला वाटतं प्रॅक्टिस सेट 23 तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या सहज आणि सोपे शिक्षण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमध्ये मी जेवढेही व्हिडिओ बनवले आहे तेवढे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ते शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.